राजेंद्र सदाशिव वाघोले सर यांना विनंती, आपण आपलं मनोगत अगदी थोडक्यामध्ये व्यक्त करावं, कारण आपल्याला बरेच मान्यवरांना ऐकायचं आहे. त्यामुळे कृपया वेळेचं बंधन 5 मिनिटांमध्ये आपण आपलं मनोगत व्यक्त करावं अशी वाघोले सरांना. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवर, त्याचबरोबर त्या ठिकाणी आम्हाला जो पुरस्कार दिला जातो आचार्य अत्रे प्रतिष्ठान प्राप्त कैलासवासी अनुसयाबाई कृष्णाजी जगताप, कैलासवासी नारायण कृष्णाजी जगताप, कैलासवासी गुणाबाई नारायण जगताप, कैलासवासी सुमन हनुमंत जगताप यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार आम्हाला दिला जातो. आणि मला अभिमान वाटतो की मला कुठल्याही पुरस्कारापेक्षा मला हा पुरस्कार खूप महत्त्वाचा वाटतो. आणि हा पुरस्कार घेण्यासाठी माझे 16 जूनला पिसर्वे या ठिकाणी 16 जूनपासून कार्यरत आहे. परिंचे या ठिकाणी मी 11 वर्ष परिंच्याला होतो. त्या ठिकाणाहून माझी पिसर्वे या ठिकाणी बदली झाली. त्या ठिकाणी दादांनी मला तरी सांगितलेलं होतं की पहिलं विद्यार्थ्यांशी बोलायचं आणि विद्यार्थ्यांशी बोलल्यानंतर आपल्याला समस्या, विद्यार्थ्यांची कौटुंबिक समस्या निर्माण होते. या ठिकाणी परिचयात सुद्धा माझी कुल कमिटी आहे, सगळे सदस्य आलेले आहेत, सगळे मान्यवर आलेले आहेत. त्यामध्ये आमचे भाऊ आलेले. भाऊ तर मला परवा 1 तासभर बाईंच्या कुटुंबाविषयी सांगत होते. आणि मला आज जे असे वयस्कर माणसं आहेत त्यांच्याशी बोलण्यासाठी आमचे बापू आलेले, शांताराम बापू, फेडरल बॉडी सदस्य रयत शिक्षण संस्था सातारा, त्याचबरोबर पिसर्वेचे सर्वच कमिटीचे सदस्य आहेत, परिंचेच्या कमिटीचे सदस्य आहेत. मॅडम या ठिकाणी गराड्याला आहेत, जगदाया अण्णा आलेले आहेत, त्यांचे शिक्षक आलेले आहेत. मॅडमला 2013ला पुरस्कार मिळालेला आहे आणि हा आमच्या घरात दुसरा पुरस्कार आहे. आणि मॅडमला दिल्यानंतर मी गप्प बसलो. आता म्हणजे आपला 2-3 वर्ष राहिलेले आहेत, आपल्याला हा पुरस्कार मात्र मिळालाच पाहिजे. कारण मी या ठिकाणी हा पुरस्कार मगाशीच सांगितले की हा वेगळा आहे पुरस्कार. हे जे परंपरा आहे त्यांना त्या ठिकाणी शिक्षकांची परंपरा आहे आणि ते या ठिकाणी सुसंस्कृत कुटुंब आहे. भाऊंनी तासभर मला सुशील भाऊंनी सांगितलेलं आहे की या कुटुंबाविषयी. आणि म्हणून मानाचा पुरस्कार मला वाटतो. एकाच घरात 2 पुरस्कार आलेले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी माझे वडील एक शिक्षक होते. या ठिकाणी 2000 बोलण्याचं या ठिकाणी गौरव सरांनी जरा बंद असलेले थोडक्यात बोलायचं, पण भरपूर बोलायचं आहे. दादाला 1984 साली दादा मी बाजारात बसलो होतो. मी खूप लहान होतो, 5वी-6वीला असेल. आणि दादा माझ्या वडिलांच्या शेजारी येऊन बसलेले. त्या काळात फोटोची सिस्टीम नव्हती, नाही तर मी फोटो घेतले असते. दादा तुम्ही आमच्या कुटुंबासाठी खूप केलेले. माझा बंधू सुनील आलेला आहे, तो या ठिकाणी त्याला 1997ला तुम्ही जिल्हा परिषद अध्यक्ष असताना त्यालाही ऑर्डर दिली होती. त्या ठिकाणी फोनची सोय नव्हती आणि रवींद्रप्पा ताकोले या ठिकाणी हरकुंडा फोन करून त्यांनी निरोप परिचयाला दिलेला आहे. दादा भरपूर माईंच्या बाबतीत जर बोलायचं त्यांनी मॅडम बरोबर भरपूर माहिती सांगितली की मॅडम मला शेअर करा. त्यामुळे या ठिकाणी हा पुरस्कार माझा मानाचा समजतो. या पुरस्कारासाठी या ठिकाणी माझी पिसर्वेची कुल कमिटी सर्व सदस्य आलेले आहेत. त्याचबरोबर परिंचे या ठिकाणावरून सर्व सदस्य आलेले आहेत. उल्हासनाना आहेत, नवरे सर आहेत, सुनील शिंदे आहेत, आमचे मित्र दत्ताभाऊ आहेत, माझे मित्र परिवार भरपूर आलेले आहेत. या ठिकाणी माझे सर्व पाहुणे उपस्थित आहेत, बसलेले आहेत, बंधू आहेत, बहिणी. आम्ही 3 बहिणी आणि 3 भाऊ. या ठिकाणी अशा पद्धतीने हा पुरस्कार मला स्वीकारण्यासाठी माझ्या सर्वांचं चांगल्या प्रकारे सहकार्य लाभलं. आणि म्हणून मला या ठिकाणी परिंच्यातही या ठिकाणी माझं आधुनिक पद्धतीचं शिक्षण म्हणून 6 पॅनल बसवलेले आहेत मेमध्ये, अतिशय डिजिटल पद्धतीने. आणि आम्ही स्वतः शिकलेलो आहोत. अशा पद्धतीने त्या मुलांना डिजिटल पद्धतीने AI शिकवलं जातं. सर्व या ठिकाणी मुलांच्या बाबतीत मुलांच्या समस्या असतील, मुलांच्या या ठिकाणी मुलांसाठीच आहोत. दादाने आम्हाला पहिले सांगितलेले शिकवण्यापूर्वी बोला मुलांशी, आणि म्हणून नेहमी बोलत असतो. आणि या दिवशी या ठिकाणी हा पुरस्कार मला मिळतोय. खरोखर मला खूप अभिमान वाटतो. संपूर्ण जगात हा 5 ऑक्टोबरला साजरा केला जातो.
पण आपल्या या ठिकाणी भारतात 5 सप्टेंबरला केला जातो, म्हणजे आधीच केला जातो. हा पुरस्कार डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन राष्ट्रपती होते, परंतु पहिले शिक्षक होते आणि अशा पद्धतीने हा मला पुरस्कार मिळतोय. मला या ठिकाणी सर्वांचं चांगलं परीक्षण सुद्धा सर्वांचं सुद्धा चांगल्या पद्धतीने सहकार्य मिळालं आणि चांगल्या प्रकारे या ठिकाणी मुलांना घडवता आलं. आणि मी आज 3 वर्ष राहिलेले आहेत. दादा मी पिसर्व या ठिकाणी ज्युनियर कॉलेज सुद्धा इंग्रजी विषय शिकवतो या ठिकाणी आणि अशा पद्धतीने मुलांसाठी एक मुलं हे दैवत माझं मी समजतो आणि काम करतो. वेळेला महत्व देतो आणि या ठिकाणी याचं दखल घेऊन मला पुरस्कार मिळालेला आहे. त्याबद्दल मी सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि माझं थोडक्यात मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय कर्नाटक. अतिशय थोडक्या वेळेमध्ये आपण अतिशय उत्कट अशा आपल्या भावना व्यक्त केल्यात. आपल्याला मनापासून धन्यवाद.